नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता पहिली मराठी बालभारती नवीन अभ्यासक्रमानुसारच्या या पुढील भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. बाहेर छान पाऊस पडतोय ना? जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तुम्हालाही पावसात जाऊन चिंब भिजायची इच्छा होते की नाही? आज आपण एक छोटा मुलगा त्याच्या आईकडे पावसात जाण्यासाठी हट्ट करतोय आणि तो कशा प्रकारे हट्ट करतोय ती कविता तुमच्या मराठी बालभारतीच्या या पुस्तकात बघणार आहोत. कवितेचे नाव आहे ए आई मला पावसात जाऊ दे. तुम्ही तुमच्या पुस्तकातील पान क्रमांक 10 काढायचे आहे. त्याच्यामध्ये ही कविता आहे. आपण ती कविता आता सुंदर चालीमध्ये म्हणणार आहोत. चला तर बघूया. Choose mode. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. मेघ कसे बघ गडगड करीती, विजान बातून मला खूण विनती. त्यांच्या संगे अंगणात माझ खूप खूप नाचू दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. बदकांचा बघ थवा नाचतो, बेडूक दादा हाक मारतो. पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. धारेखाली उभा राहुनी, पायाने मी उडवीन पाणी. ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली कविता? किती सुंदर आहे की नाही? ही कविता वंदना विटणकर यांनी लिहिलेली आहे. आता आपण कवितेवरील प्रश्न उत्तरे पुढील पानावर बघणार आहोत. बघा, आता आपण जी कविता ऐकली त्या कवितेचे प्रश्न उत्तरे मी इथे दिलेली आहेत. तुम्ही देखील माझ्यासोबत कवितेची प्रश्न उत्तरे लक्षपूर्वक ऐकायची आहे. पहिला प्रश्न, कवितेचे नाव काय आहे? कवितेचे नाव ए आई मला पावसात जाऊ दे आहे. दुसरा प्रश्न, कवयित्रीचे नाव काय आहे? उत्तर, कवयित्रीचे नाव वंदना विटणकर आहे. तिसरा प्रश्न, मुलाला पावसात काय करायचे आहे? उत्तर, मुलाला पावसात भिजायचे आणि नाचायचे आहे. चौथा प्रश्न, विजा चमकताना मुलाला काय वाटते? उत्तर, विजा चमकताना मुलाला खूप मजा वाटते. पाचवा प्रश्न, पाण्यामधून मुलाला काय करायचे आहे? उत्तर, मुलाला पाण्यामधून पाटोळ्या करायच्या आहेत. सहावा प्रश्न, आई मुलाला पावसात जाण्यास का थांबवते? उत्तर, ताप, खोकला, शिंका आणि सर्दी होईल म्हणून आई मुलांना थांबवते. तुमची आई तुम्हाला पावसात जाण्यापासून थांबवते का? हो ना, थांबवते ना. सगळ्यांचीच आई पावसात मुलांना भिजू देत नाही. पण खरे तर मुलांना पावसात भिजल्यानंतर बालपणीचा आनंद त्यांना घेऊ दिला पाहिजे. थोडं का होईना पण मुलांना पावसात भिजू द्यायला हवे, का जेणेकरून त्यांना पावसात भिजण्याचा आनंद होईल. आणि फक्त पावसाचा आनंद फक्त माणसांनाच होतो का बालमित्रांनो? तर नाही. पावसाचा आनंद हा बदकांचा ग्रुप, तसेच बेडूकराव, तसेच लहान मुले यांना सर्वांना होतो. पूर्ण सृष्टीला पावसाचा आनंद होतो. सगळीकडे हिरवे हिरवे गार गवत उगते. किती सुंदर निसर्ग असतो ना पावसाळ्यात.
आता 7वा प्रश्न पाहूया. कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे? उत्तर, कवितेत पावसाळी ऋतूचे वर्णन केले आहे. 8वा प्रश्न, मुलगा आईला काय विनंती करतो? उत्तर, मुलगा आईला पावसात जाऊ दे अशी विनंती करतो. आता पुढील पानावरती. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुम्हाला इथे प्रश्नावली देते आहे. या प्रश्नावलीतून तुम्ही प्रश्न वाचायची आहे आणि तुमच्या मनाने तुम्ही या प्रश्नांची उत्तरे तुमच्या आई-बाबांना घरी सांगायची आहेत. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर बघूया आपण प्रश्नावली. पाऊस कोणत्या ऋतूत पडतो? पावसात आपण काय वापरतो? पावसात आकाशात काय चमकते? पावसात मुलांना काय करायला आवडते? पाऊस पडल्यावर रस्त्यावर काय साचते? पावसात कोण ओरडतो? पावसाचे पाणी झाडांना कशासाठी उपयोगी असते? पावसाळ्यात आपण कोणती काळजी घेतो? पावसात कागदाची काय बनवतात? आणि शेवटचा प्रश्न आहे, पावसामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या प्रश्नांची उत्तरे तुमच्या भाषेमध्ये द्यायची आहे. तसेच आता मी तुम्हाला एक छान असं गोष्ट सांगते आहे. पाऊस हा निसर्गाने दिलेला अमूल्य आशीर्वाद आहे. पावसामुळे झाडे कशी होतात? अगदी बरोबर, हिरवीगार होतात. नद्या, तलाव भरतात आणि शेतकऱ्यांच्या शेतात सोन्यासारखी पिके डोलू लागतात. म्हणूनच पावसाचे महत्त्व आपण नेहमी लक्षात ठेवूया. आणि आता या कवितेतील प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः द्या आणि ही कविता पुन्हा एकदा छानपैकी आई-बाबांना म्हणून दाखवा. अशा सुंदर कविता, गोष्टी आणि अभ्यासाचे मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी पाटी पेन्सिल या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या